HM घाटमाता न्यूज। मांजर्डे येथे ड्रग्जचा कच्चा माल सापडला। 11.37 लाखांचा मुद्देमाल जप्त। सांगली एलसीबीची कारवाई। मुंबई क्राईम ब्रांचने इरळी येथील MD ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर एलसीबीने या ड्रग्जसाठी लागणारा कच्चा माल जप्त केला आहे। मांजर्डे येथील दत्तनगर वायफळे रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये रासायनिक द्रव पदार्थ भरलेले 12 बॅरेल असा 11.37 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली। मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने सांगली येथील MD ड्रग निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला। या प्रकरणी सांगलीतील आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला सांगलीतील संशयित प्रवीण शिंदे याच्याकडील चौकशीत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत। ड्रग निर्मिती आणि विक्रीतून त्याने कोट्यवधीची माया जमा केल्याचे स्पष्ट झाले आहे। त्याने ठाण्यातील मित्राकडे लपवलेली 3.5 कोटीची रोकड मुंबईच्या क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक नीरज उंबाळे यांच्या नेतृत्वाखाली केली। त्या ठिकाणी 122 किलो 500 ग्राम वजनाचा MD बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करून सांगलीतून पोलिसांनी प्रवीण शिंदे, वासुदेव जाधव, प्रसाद मोहिते, विकास मलमे, अविनाश माळी व लक्ष्मण शिंदे अशा 6 जणांना अटक केली आहे। या कामगिरीत सांगली एलसीबीचे पथकासह तासगाव पोलीस स्टेशन यांनी काम पाहिले। यामुळे पोलीस प्रशासनाचे नागरिकांतून कौतुक होत आहे। HM घाटमाता न्यूज।